नाशिकमधल्या TCS कंपनीच्या धर्मांतरण प्रकरणात आत्ताची सर्वात मोठी घडामोड समोर आली आहे। कंपनीतली कर्मचारी निदा खानला छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आली आहे। फरार निदाचा पोलिसांकडून 20 दिवसांपासून शोध सुरू होता। गेली 4 दिवस निदा कैसर कॉलनी नारेगाव इथे एका फ्लॅटमध्ये आई वडील आणि भाऊ त्याचबरोबर मावशी सोबत राहत होती। नाशिकच्या SIT टीमनं निदा खानला अटक केली आहे आणि आता धर्मांतरण प्रकरणातील अनेक खुलासे त्यामुळे समोर येण्याची शक्यता आहे। 20 दिवसापासून फरार आरोपी निदाला पकडण्यात आल्याने निदा खानला संभाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतलाय। आरोपी निदा खान ही जवळपास 20 दिवसांपासून फरार होते। जेव्हापासून हे प्रकरण समोर आलं होतं तेव्हापासूनच निदा खान ही फरार होती। त्यामुळे तिच्या अटकेनंतर आता नेमके काय खुलासे होतात हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। दरम्यान TCS प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खानला संभाजीनगरमधून अटक करण्यात आली आहे आणि अटक करण्यात आलेल्या या घराचा व्हिडिओ आता समोर आलाय। ज्या घरात निदा खान राहत होती त्या घराचा हा व्हिडिओ समोर आलाय। मुख्य आरोपी निदा खानला इथूनच अटक करण्यात आली आहे। संभाजीनगरमधल्या घराचा हा तिचा व्हिडिओ आता समोर आलाय। तिच्या आई आणि मावशी सोबत ती या घरात राहत होती। याच घराचा हा व्हिडिओ समोर आलाय। TCS प्रकरणातल्या धर्मांतरणाचा आणि त्याचबरोबर जे आरोपी आहेत त्यांना मदत करण्याचा निदा खानवर आरोप आहे। हा व्हिडिओ आता समोर आलाय। ज्या घरातून तिला अटक करण्यात आली त्याच घराचा हा व्हिडिओ आपण पाहतोय। TCS प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान तिनं जवळपास गेले अनेक दिवस 20 दिवसांपासून तिनं पोलिसांना गुंगारा दिला होता। 3 पथकं SITची पथकं तिच्या शोधासाठी रवाना होती, मात्र ती संभाजीनगरमध्ये आढळून आली आहे। तिला तिथून अटक करण्यात आली आहे। हा व्हिडिओ आपण पाहतोय। ज्या घरात ती लपलेली होती निदा कैसर कॉलनीत ही लपली होती। आई वडील आणि मावशीसह निदा खान तिथे लपून होती आणि तिथूनच संभाजीनगरातून तिला अटक करण्यात आली आहे। दरम्यान नाशिक TCS प्रकरणातील निदा खानच्या अटकेनंतर संजय शिरसाट यांनी MIMचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप करत जलील यांच्या चौकशीची मागणी केली आहे। माझ्याकडे जी माहिती आलेली म्हणून तुम्हाला सांगितलं, काल ती पकडली गेली एकटी होती का? नाही, तिची आई पण होती, तिची मावशी पण होती। या 3 जणी तिथं थांबलेल्या होत्या। ती ज्या भागामध्ये आली तो भाग इतका गजबजलेला आहे आणि अत्यंत मध्यमवर्गीय लोक त्या ठिकाणी राहतात। कचरा वेचणारे, लोखंड स्क्रॅप विकणारे, दारूच्या हातभट्ट्या चालवणारे, गांजा विकणारे, असा एक मोठा गट त्या ठिकाणी कार्यरत आहे। बटनाचा जो काही चालता व्यवसाय तो म्हणजे नशेखोराचं जे काही केंद्र आहे ते नारेगाव आहे। म्हणून काल जे काही पोलिसांनी धाड टाकून अटक केली त्यांना सुद्धा माहिती की त्यांना सपोर्ट कोणी केला। मी खात्रीलायक सांगतो, खात्रीलायक यामध्ये पूर्णपणे MIMचा हात होता। MIMने केलेला सपोर्ट आहे आणि त्याच्यामुळंच हे सगळं प्रकरण घडलेलं आहे। मी पोलीस कमिशनरला स्पष्टपणे सांगितलेलं आहे की तुमच्याकडून आम्हाला जी काही कारवाई करण्याची अपेक्षा आहे ती तुम्ही फुलफिल केली पाहिजे। तुमच्या कोणत्याही पोलिसाकडून चूक होता कामा नये। गुंडाचा धाक पोलिसावर नसावा तर पोलिसांचा धाक हा गुंडावर असावा। परंतु काही लोकांचे जे काही लागेबांधे आहेत पोलीस खात्याशी त्यामुळं असे प्रकाराला वाव मिळतो आणि मला वाटतं आता स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी त्याची दखल घेतल्यामुळं हे सर्व प्रकार थांबतील अशी अपेक्षा आहे।